मंडारी मी त्याला कैसा तोड़ती कैसे तोड़ दिया आम्हाला की भाजी करायची आता ते मला सगळं आवडलं का. नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मी आणि शिव आज गेलो होतो रानामध्ये. तर आम्ही खूप साऱ्या तुरीच्या शेंगा तोडून आणलेल्या. शिवनं मला खूप मदत केली शेंगा तोडायला. तर मी आज बनवणार आहे ह्या शेंगाची भाजी. तर त्यासाठी मी ह्या शेंगा सोलून घेणार आहे. एक प्लेटभर सोले मी त्या शेंगाचे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर ते सोले आता मी तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहे. त्यानंतर मी आपले हे भुईमुगाचे शेंगदाणे पण थोडेसे भाजून घेणार आहे. यामुळे रस्सा दाटसर होतो. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी तेल टाकून भाजून घेतलेल्या आहेत. आता मी घेतला आहे लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे सर्व सामान भाजून घेतलेलं. तर आता पहिल्यांदा मिक्सरमध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता. तर हे वाटण मी आता पाणी टाकून बारीक असं वाटून घेणार आहे. हे बारीक वाटून झाल्यानंतर मी तुरीचे सोले टाकून थोडंसं जाडसर वाटणार आहे. तुरीचे सोले जास्त बारीक नाही वाटायचे. तर ह्या दोन्ही पद्धतीचं वाटण मी बनवून घेणार आहे. त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये टाकले आहे जिरे, मोहरी, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी हे सर्व वाटण व्यवस्थित भाजून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे हळद. हळद थोडीशी परतून चांगली झाली की मी तुरीचे सोल्याचं वाटण टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर टाकायचं आहे पाणी. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही या पद्धतीनं मी पाणी टाकणार आहे. त्यानंतर मी टाकणार आहे मीठ आणि कोथिंबीर आणि आता हे चमच्याने सर्व व्यवस्थित हलवून घेणार आहे. आणि 10 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. या भाजीसोबत मी करणार आहे भाकरी. तुम्ही ही भाजी पांढऱ्या भातासोबत सुद्धा खाऊ शकतात. 5 मिनिटं झाकून ठेवल्यावर तुम्ही पाहू शकता भाजी मस्त आपली उकळत आलेली आहे. आणि तुरीचं सीजन आहे तोपर्यंतच ह्या शेंगा भेटतात, त्यामुळे ही भाजी लवकर बनवून पहा. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी भाकरी पण बनवलेली आहेत. सोबत घेतला आहे कांदा आणि मिरची.